आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। उरुळी शिवपूर नगरपालिकेची निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे। आता सध्या मी उभा आहे ती जागा आहे माधवनगर मधील कोलाटी समाजाच्या वस्तीमध्ये। आपण इथं कोलाटी समाजाच्या वस्तीसाठी काय दुरावस्था झालेली आहे किंवा काय समस्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत महिला वर्ग आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल मावशी, तुमच्या या समाजामध्ये वस्तीमध्ये काय म्हणजे परिस्थिती आहे इथली सध्या इथली परिस्थिती? आता सगळं आमचं घर गळतंय, पायपाले की झाड संडास पडतोय, परत झाडी जंगल उगवलंय। साहेबांच्या हस्ते दिलेत बांधून, खरं साहेबांची सत्ता नसल्यामुळे सगळ्याची दुरवस्था अशी झालेली आहे। प्रशासनाने केलंय किंवा नगरपालिकेनं अजून आम्हाला पाणी नाही, काय नाही। हे जवळजवळ 7-8 वर्ष झालंय नगरपालिकेनं आमच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे। निवेदन देऊन सुद्धा आमच्याकडे कुणी लक्ष नगरपालिकेनं दिलेलं नाही। इथं काय म्हणजे स्वच्छता पाण्याची असू दे किंवा लाईट वीज बिल सगळी व्यवस्था आहे तुमची का काय समस्या आहे? फक्त वीज दिलेली आहे, पाणी लाईट हे आम्हाला काही नाही। आम्ही दुसरीकडे घेतले आता सध्या। परत पाऊस पडल्यावर लय पाणी येते घरात, खिडकीतून पाणी येते, वरचं छतावरचं पाणी खिडकीतून आत येते, मग ते आम्हाला सुपलीनं भरून काढायला लागते। मग ही घर असून मग आम्हाला तोच त्रास आहे की जेणेकरून आम्ही झोपडीत राहायला होतो ना तोच। आता सध्या निवडणुकीसाठी आता मतदान मागायला उमेदवार येतील, त्याला काय सांगाल त्यांना तुम्ही? की आम्हाला हे रिपेरी करून द्या, आमची सोयी चांगली करा, आमच्याकडे लक्ष द्या, हेच आमचं सांगणार। काय वाटतं तुम्हाला, कोणतं सरकार इथे गेला पाहिजे किंवा कोण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे वाटतं? नगराध्यक्ष आमचे साहेबच होतील अशी अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून आणणार। मलगुंडे दादा व्हावे अशी अपेक्षा आहे, का तर याने की आम्हाला सगळं दुरुस्त करतील, आमच्या सोयी सुविधा पुरवतील, आमचा हक्काचा माणूस आहे। आणि आता इथून पुढे आम्ही त्यांनाच मत देऊन त्यांनाच निवडून आणू। सध्या समाजामध्ये तुम्हाला उदरनिर्वाहासाठी काय म्हणजे कुठं काम करता किंवा काय? आम्ही धुना भांड्याची ह्याची मुलांना अडचण आहेत, त्यांना पण काम, त्यांनी पण म्हणले ते त्यांना पण काम देतो, कारण आमची सत्ता येऊन दे। मावशी, काय वाटते तुम्हाला, तुमची मुलं आता शिकलेली आहेत किंवा काय झालंय त्यांच्या रोजगाराचं काय सांगाल तुम्ही आता येणाऱ्या? मी कामाला नगरपालिकेत होतो, मी नगरपालिकेत 27 वर्ष झाले काम करतोय। मला त्याने 8 दिवस कामावर काढली आणि मी 4 बायकांनी कामावर काढल्यावर मी कामाला गेलो तिथं मी कामावर पडलो। माझी दाखल कुणी घेतली नाही, नगरपालिकेत सुद्धा कुणी घेतली नाही। मी संग्राम डॉक्टरांच्याकडे माझ्या मुलांनी फोन केला, मला त्यांनी दवाखान्यात नेऊन सहकार्य करून त्याने मला घरी आणलं। परत त्याने माझ्या हाताला प्लॅस्टर करून मला खर्च, महिन्याचा खर्च मला 7, 8, 9, 10 हजार रुपये त्यांनी मला दिलं। आणि आता ही माझी एवढीच आहे, मला या ठेकेदाराने मला कामावर नाही घ्यायची, पण माझी घरात बसून हा पगार मला 2 महिन्याचा आणून द्यावा। मग हे डॉक्टरने माझी काळजी घेतलेली, एवढंच आमचं ही सांगणं आहे। सध्याचे आता येणारे उमेदवार असतील किंवा विजयी उमेदवार, ह्या उमेदवारांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? डॉक्टर संग्राम पाटलांनी आमची काळजी घेतलेली आहे आणि साहेबांनाच आम्ही निवडून आणणार। अपेक्षा काय नाही आम्हाला, या पाईपा नाहीत, सरळ पाणी नाही, स्वतःचा नळ नाही, त्यांची आपली काळजी घ्यावी, साहेबांनी आपली त्यांची काळजीपूर्वक करावं आणि हीच इच्छा आहे आमची। काय सांगाल तुम्ही, मागे याच्या पाठी मग आपण येणारे 15 वर्ष जे नगरसेवक झाले आहेत ते काही इथं येत होते किंवा त्यांनी काही सुविधा केल्यात? होय, याच्या मागे साहेबच होते, साहेब आमची काळजी घेत होते। साहेब जवळजवळ 30-35 वर्ष झालं आम्हालाच सांभाळतात। आम्हाला साहेबांची सत्ता गेल्यानंतर दुसरं कोणतरी होतच नाही। साहेबांची सत्ता झाल्यावर इकडे कुणी फिरकलं सुद्धा नाही। ही अशी अवस्था झाली आहे की आता पाऊस पडला की ना अक्षरशः तो निम्मा पाऊस आमच्या घरातच आहे, म्हणजे ते छतावरचं पाणी सगळं वरनं खाली येते। परत पाईप लिकीज आहे, तो वरची घाण सरळ आमच्या बाथरूम मधली, वरच्या बाथरूमची घाण आमच्या बाथरूम मध्ये येते, आमच्यात भांडणं लागतात। नंतर ते काय ते गॅलरी आहे, त्या गॅलरीचं पाणी त्याची सप्लाय कुठंच नाही, ते आमच्या दारातच पडते। मग ते शेजार धर्माला भांडणं होत्यातच। याच्या आधी इतकी तक्रार नव्हती, तक्रार आहे, राहायला दिलं हे चांगलं करून आपलं द्यावं। आणि पाण्याचं कनेक्शन, बाथरूम, कुठं खिडकी काय आहे हे व्यवस्थित बांधलेलंच नाही, पण साहेबांनी चांगलं केलं, बांधणाऱ्यानंच बांधलं नाही। तो उगवलाय सर, आता ते ना झाड ते जर मोठं झालं तर ते पडण्याची शक्यता म्हणजे त्यात आमची मुलं बाळ आहेत, शेवटी कोणतरी येणार जाणार ह्याच्यात ते सापडणारच ना, म्हणजे शेवटी आम्हाला पण धोकाच आहे। काय वाटतंय तुम्हाला सध्या, आता कुठलं सरकार यायला पाहिजे? काय सरकार आमचं राष्ट्रवादीच यायला पाहिजे, तुतारी शरद पवार। कॅमेरामन
इलाही मुलांनी सह मी दिलीप मोहिते, M24 तास सांगली.